कर्जमाफीच्या KYC मध्ये एक रक्कम, बँकेत दुसरी. तफावती विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत KYC प्रक्रियेदरम्यान पोर्टलवर दर्शविण्यात येणारी कर्ज रक्कम आणि संबंधित बँकेच्या कर्ज खात्यातील प्रत्यक्ष थकबाकीमध्ये मोठी तफावत आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलक प्रकाश भिसे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे काल दिनांक 29 जुलैला चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना बँकाकडून अतिरिक्त रक्कम भरण्यास सांगितले जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनाद्वारे प्रत्येक बँकेने शासनाकडे कर्जमाफीसाठी पाठविलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची तसेच प्रस्तावित कर्जमाफी रकमेची शाखानिहाय यादी सार्वजनिक करावी. KYC पोर्टलवरील रक्कम आणि बँकेच्या प्रत्यक्ष कर्ज रकमेतील तफावतीची संयुक्त चौकशी करावी. तसेच तफावत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लेखी कारणे मीमांसा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच तफावत निकाली निघेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याकडून अतिरिक्त रक्कम भरण्याची सक्ती करू नये. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या कर्जमाफी प्रस्तावांची पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे तातडीने सादर करावा अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषीवर योग्य कारवाई करावी व कर्जमाफी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी आंदोलक प्रकाश भिसे यांनी केली. निवेदन सादर करताना मेजर वसंत मिरगे, गजानन देशमुख, बाळू पाटील, भागवत फाळके, दिनेश राखोंडे, अशफाकभाई देशमुख, राजेंद्र परिहार, प्रशांत जाधव, विलास जातीर, अफरोज खान, पुंडलिक वाघ, सुनील टापरे, ज्ञानेश्वर वानेरे, भागवत गवई, विशाल भालेकर, हरमकार भाऊ यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत आता संपूर्ण महाराष्ट्रातच KYC करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु KYC करताना जे रक्कम दिसत आहे कर्जाची आणि बँकेतील कर्जाची रक्कम यामध्ये तफावत आढळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफ झालेलं कर्ज हे कमी आहे आणि बँकेत गेल्यानंतर असलेलं कर्ज हे जास्त प्रमाणात आहे. आणि बँकेत गेल्यानंतर ती पावती घेऊन बँकेत गेल्यानंतर बँकवाले सरळ म्हणतात की वरील रक्कम हे तुम्हाला भरावी लागणार आहे. परंतु 2 लाखापर्यंतची कर्जमाफी असताना 2 लाखाआतील शेतकऱ्यांना परत त्यांना कर्ज खात्यामध्ये उर्वरित रक्कम भरण्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णतः नैराश्यात गेलेला आहे. त्यांच्याजवळ कर्जा खात्यात पैसे भरण्यासाठी पैसे नाही, म्हणूनच हे कर्जमाफी आहे. आणि परत बँक जर म्हणत असेल की या खात्यामध्ये पैसे भरा तर हा सरळ अन्याय आहे. या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून आज निवेदन देऊन असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ या अशा प्रकरणांची चौकशी करून यावर पारदर्शकपणे निर्णय घ्यावा आणि अन्याय झालेल्या शेतकऱ्यांवर परत त्यांना न्यायाची भूमिका घेऊन न्याय देण्यात यावा अशी या ठिकाणी विनंती करण्यात आली.